नातही अजितदादांचा जो अपघात झाला त्याविषयी त्यांच्या मनात संशय आहे आणि खास करून अमोल मिटकरी सातत्याने या गोष्टी बोलून दाखवत आहेत. नेमका काय संशय आहे या विमान अपघाताबद्दल? तेरे आता काय असतं, एखादी घटना झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये संशय येणं या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या असणाऱ्या जनतेमध्ये किमान 5 कोटी जनतेच्या मनामध्ये ही शंका आहे म्हणजे की बाबा दादांचा अशा पद्धतीने अपघात होणं हा खऱ्या अर्थाने अपघात आहे की घात आहे ही शंका येणं प्रत्येकाला वाटतं. कारण प्रत्येकाचं त्या नेत्याबरोबर एक कनेक्ट असतो आणि हा इतका लोकनेता प्रचंड जनसेवेसाठी वाहून घेतलेला आहे. आज महाराष्ट्राचं दुर्दैव काय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मोठे होतात, परंतु त्या नेत्यांचं मोठेपण कधी कळतं की जेव्हा तो या महाराष्ट्राला सोडून इहलोकामध्ये जातो, त्याची यात्रा संपवतो, त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राला आपल्या माणसांचं मोठेपण समजतं. आणि म्हणून आज माननीय अजितदादांच्या बद्दल प्रत्येक व्यक्तीला आज वाटतं, प्रत्येक व्यक्तीला हळहळ वाटते आणि त्याच्यामधून लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात. कारण वेगवेगळ्या वेळी पायलट बदलले गेले किंवा ह्या ज्या काही शंका आहेत त्यामुळे लोकांना यामध्ये कुठंतरी एक शंकेची मनामध्ये त्यांच्या पाल चुकचुकते आणि त्यामुळं राज्यकर्ते असतील किंवा काही आमदार असतील किंवा अनेक सर्वसामान्य लोक असतील त्यांना अजून सुद्धा महाराष्ट्रातील जनता या धक्क्यातून सावरायला तयार नाहीयेत. कारण माननीय अजितदादांचं असं अकाली जाणं, ज्या माणसाने वेळ काढली आयुष्यभर, प्रत्येक वेळेचा आणि क्षणाचा उपयोग करून घेतला, तो माणूस जेव्हा जातो, आज माझ्या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला माहितीये की दादा जाताना सुद्धा शेवट लोकांच्या कामाची. विकासजी, आपण आपला मुद्दा योग्य पद्धतीने मांडलाय, पण तुम्ही आणि सिद्धार्थ शिरोळे त्याचप्रमाणे शायना एनसी आपण तिघही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या तिघांचेही आभार. मंडळी, राज्याच्या राजकारणात आणखीही काही घडामोडी घडतायत, त्याकडे जाण्याआधी आपण पाहूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला आमच्या प्रेक्षकांनी काय कौल दिलाय पोल सेंटर.